पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या विधान परिषदेतल्या 2 जागांच्या निवडणुका जुलै 2014 मध्ये होतील। जरी निवडणुकीला 10 महिने अवधी असला तरी सुद्धा ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये पदवीधरांची आणि शिक्षकांची नोंदणी ही 1 वर्ष आधी करावी लागते। ही नोंदणी 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर असा पहिला टप्पा आहे आणि ह्या पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी चांगली व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय ही महायुती खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आहे। गेल्या वर्षी मी 10,000च्या फरकाने राष्ट्रवादीचा उमेदवार राजेश पाटील वठारकरचा पराभव केला। 2008च्या जुलैमध्ये आमदार झाल्यापासून जवळजवळ 5 वर्ष 4 महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रश्नांना न्याय मिळवण्यामध्ये मला यश आलं। कायम विना अनुदानितचा 3700 शाळांचा म्हणजे जवळजवळ 37,000 शिक्षकांचा प्रश्न हा जवळजवळ 8-10 वर्ष लोंबकळत पडला होता। सरकारशी ह्या विषयामध्ये यशस्वी संघर्ष करून कायम विना अनुदानितचा कायम शब्द माध्यमिक आणि प्राथमिक शाळांचा काढण्यामध्ये मी यशस्वी झालो, ज्यातून 3700 शाळांमधल्या 37,000 शिक्षकांचा पगाराचा विषय हा मार्गी लागला। अजूनही ज्युनियर कॉलेजचा कायम शब्द काढला गेला नाही, त्यासाठी संघर्ष सुरू आहे। आणखीन एखादाच प्रश्न सांगायचा झाला, अनेक प्रश्न म्हणजे गेल्या 5 वर्ष 4 महिन्यामध्ये मी जे प्रश्न मार्गी लावले त्याचं एका वाक्यामध्ये एक प्रश्न अशी 30 पानी नोट तयार झालेली आहे। ती सगळी या प्रसंगी न मांडता फक्त एकच अलीकडच्या काळामध्ये सुटलेला प्रश्न, शाळांना वेतनेतर अनुदान जवळजवळ 2004 पासून बंद होतं। खूप संघर्ष करून सगळ्या आमदारांना संघटित करून अनेक वेळा सभागृह बंद पाडून आता 1 एप्रिल 2013 पासून शाळांना वेतनेतर अनुदान मिळेल। 9 वर्ष हे वेतनेतर अनुदान बंद असल्यामुळे ग्रामीण भागातल्या शाळांना बंद पडण्याचे वेळ आले होते। अशा सगळ्या प्रश्नांना न्याय देता देता अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत, पेंडिंग आहेत, मार्गी लागायचे आहेत आणि त्यामुळे माझी तुमच्या माध्यमातून सगळ्या पदवीधरांना 2 प्रकारच्या विनंती आहेत। एक विनंती अशी की त्यांनी पहिलं मतदार म्हणून नाव नोंदवलं पाहिजे। गेल्या वेळेला जी 3,93,000 नावं होती ती कंटिन्यू झालेली आहेत, त्यांना काहीही करावं लागणार नाही। मध्येच निवडणूक आयोगाचा एखादा अधिकारी कन्फ्युजन क्रिएट करतो की त्या जुन्यांना सुद्धा एखादा फॉर्म भरावा लागणार आहे। जुन्या 3,93,000 यादीमधल्या केवळ 50,000 दुबार आणि मयत नावांना वगळलं जाईल। बाकी कोणालाही जुन्या यादीतल्या मतदाराला कुठलंही डॉक्युमेंट द्यावं लागणार नाही याची पदवीधरांनी नोंद घ्यावी। आणि निवडणूक आयोगाला मी या निमित्ताने हे सांगू इच्छितो की तुमचे खालचे अधिकारी तालुक्याच्या आतले जे कन्फ्युजन करतायत ते पहिलं बंद झालं पाहिजे। ज्यांची नावं त्या यादीमध्ये नाहीत त्यांनी मात्र 30 ऑक्टोबरपर्यंत पहिला टप्पा आहे, त्या पहिल्या टप्प्यातच नाव नोंदवलं पाहिजे। साधा एक फॉर्म भरायचा आहे, आपल्या मार्कलिस्टची झेरॉक्स जोडायची आहे, त्या मार्कलिस्टच्या झेरॉक्सचे बरोबर एक रहिवास दाखला, निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राची कॉपी आणि फोटो एवढं दिलं की नोंदणी होते। 1 रुपया शुल्क पण द्यावं लागत नाही। अनेक पेंडिंग प्रश्न जसे आहेत, मग त्या पेंडिंग प्रश्नामध्ये आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे ज्युनियर कॉलेजच्या कायम विना अनुदानितमधला कायम शब्द काढायचा आहे। कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, जात पडताळणी प्रमाणपत्र हा खूप डोकेदुखीचा विषय झालेला आहे। शाळा स्तरावरच जात पडताळणी झाली पाहिजे असा माझा आग्रह आहे आणि तो विषय मला आगामी काळामध्ये मार्गी लावायचा आहे। बेरोजगारांना नोकरी तरी द्या, नाही तर बेरोजगार भत्ता द्या अशी माझी खूप आग्रही मागणी आहे। आणि आगामी सगळा काळ बेरोजगार एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस त्या जिल्ह्याची तालुक्याची नीट करून घेणं, त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवलेल्या बेरोजगाराला सरकारने नोकरी देणं सक्तीचं होणं आणि नोकरी देईपर्यंत त्यांना काही ना काही सबस्टॅन्शियल चांगला पुरेसा बेरोजगार भत्ता मिळणं यासाठी आगामी काळात मला खूप संघर्ष करायचा आहे। म्हणजे तुमच्या माध्यमातून पदवीधरांना 2 विनंती, एक तर नाव नोंदवा आणि जुलै 2014 मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, नवनवीन अनेक छोटे छोटे पक्ष आहेत, सगळ्यांची जी महायुती आहे त्याचा पदवीधरचा उमेदवार म्हणून मला विजयी करा अशी आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो।